असतं आणि रास असतं. सो आपण आज निघालो आहोत एका नवीन ठिकाणी मस्त एकदम बीच साईडला आहे. आणि आता आपण आहोत सफाळे गावामध्ये. टोलला करून जो आपण लेप मारतो तो रस्ता आधी खराब होता भरपूर, पण आता तो रस्ता म्हणजे छोटासा पॅच फक्त खराब आहे. बाकीचा जो रस्ता आहे खूप मोठा, तो चांगला आहे. खूप छान रस्ता गेला, तुम्ही बघितला असेल. आणि आता सफाळा स्टेशन या ठिकाणी मागे सफाळा स्टेशन आहे आणि आपण त्याला थांबलो दिवसाचा रस्ती राहतो. ठीक आहे. सो सुंदर असं प्लेस आहे मित्रांनो. त्या ठिकाणी झालो आपण, मला समजेल पुढे. तो आता काय एवढं लपून काय फायदा नाही, कारण की तमिळमध्ये समजेल असेल. ठीक आहे. तो आता इथून काहीतरी 16 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे. खंडगार. चलो. ओके. सो मित्रांनो आता निघालो आपण. 12 रुपये एक ज्यूस, 6 ज्यूस पियालो, एकाला 2-2, 72 रुपये झाले. सो आता इकडून किती 16 किलोमीटर काय लांब आहे इथून. सो आता बघू चला किती वेळ लागतो पोहोचायला. 15-20 मिनिट लागतील. आशापुरी माता मंदिर हे सफाळे रेल्वे स्टेशनपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुमच्याकडे कार किंवा बाईक असेल तर तुम्ही विरारवरून मारंबलपाडा जेटी येथून रोडने कमी वेळात सफाळ्याला येऊ शकता. आणि जर तुम्हाला ऑफरोड आणि निसर्गाची मजा घेत यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल मॅपची लिंक दिली आहे, नक्की चेकआउट करा. फक्त एक लक्षात ठेवा, या रूटला फक्त दिवसा ट्रॅव्हल करा, रात्री हा रस्ता स्किप करा, किंवा रात्री तुम्ही जेटीने सुद्धा जाऊ शकता. ओके. सो मित्रांनो आपण जस्ट आता पोहोचलो इकडे. दुपारचे वाजले, आता किती वाजले तरी, तर दुपारचे वाजले 2:30. गाड्या मस्त इथं पार्क केल्या सावलीमध्ये. ओके. इथून एंट्रन्स आहे, मंदिराकडे जायचं. सर मित्रांनो बघा किती सुंदर असं मंदिर आहे इकडे. मस्त असा अथांग पसरलेला समुद्र, सुंदर असा. त्या ठिकाणी पण मंदिर आहे सुंदर असं. आणि हे एक मंदिर आहे. मंदिराच्या कमानीपासून 30-35 पायऱ्या चढल्या की आईचं मंदिर लागतं. मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला आशापुरी आई, एकविरा आई आणि जीवदानी आईचं दर्शन होतं. तुम्ही थोडं पूर्ण अशी गुफा पण तिथपर्यंत गेले, पण इथून एंटर करतो. शांत एकदम. चलो. पण खाली जाऊन नाही, खाली झालं झोपून जातोच काय नाही, इथं बघून नाही का. आरामात जा. काय तिकडे ते गेट आहे. मित्रांनो अशा प्रकारे यायला लागतं इथून. भरपूर छोटी वाट आहे आणि हाईट भरपूर छोटी आहे भरपूर. चला आता बाहेर जाऊया. देवीचं दर्शन झालं आपल्या. एक आहे. बापरे, त्याच्या आतमध्ये एकदम जसे आपल्याकडे आहे ना देवी नायगावला चंडीगड देवी, तसंच आहे. पण चंडीगड देवीचं थोडंसं जरा म्हणजे हे दगडाचं थोडंसं आतमध्ये जास्त नाही आहे, आणि हे तर खूपच आतमध्ये म्हणजे गुफाच डायरेक्ट आहे. मस्त प्लेस आहे मित्रांनो, एकदम शांत. आता जास्त संडे पण जास्त क्राऊड नाही आहे, जी पब्लिक होती ती गेली होती घरी. सो मस्त एकदम शांत आहे. ओके. आणि ते आशापुरा देवी मंदिरच्या साईडवर काय बारोडा करीण माता देवी स्थान मारुता आशापुरी देवी मातेची थोरल्या भगिनी, म्हणजे आशापुरी देवी त्यांची
त्यांच्या बहिणीचं इथे अजून एक मंदिर आहे. सो ते आशापुराचं देवीचं मंदिर त्या ठिकाणी आहे. तिथूनच एक वाट या ठिकाणी इथे. सो हे पायवाट आहे. थोरली म्हणजे मोठी ना रे. हां वा प्लीज बघा मित्रांनो. वारा आहे रे जरा. ड्रोन शॉट भेटतील की नाही माहीत नाही. कुठून तू आलेलास बाहेर रे? मित्रांनो इथे पण असं सेम गुफा केली. वा मस्त आहे. तर मित्रांनो हे पण मंदिर तसंच आहे गुहेमध्ये, पण ही छोटीशी गुहा आहे. छोटीशी तेवढंच तर मस्त एकदम सुंदर आहे. आणि या बाजूला मस्त असं समुद्र किनारपट्टी एकदम सुंदर अशी मोठी. ओके सो मित्रांनो आता दर्शन झालं इथे खूप छान प्रकारे असं. आणि एकदम असं कोणच नाही जास्त इथे. संडे म्हणून म्हणजे संडेला ॲक्च्युली असा पाहिजे लोक इथे, पण कोण नाही इथे. सो असं मस्त एकदम सुंदर प्रकारे दर्शन झालं आहे. आशापुराचं मंदिर तिथे त्या ठिकाणी खाली आहे. आणि तिथेच एकविरीचं मंदिर आहे. बारोटकरणी मातेचं मंदिर या ठिकाणी आहे बॅक साईडला. ठीक आहे. सो तिथे आता येऊन बसलो मस्त असा समुद्रकिनारी या ठिकाणी आहे माझ्या लेफ्ट साईडला. आणि सुंदर असा व्ह्यू आहे. मस्त हवा आहे तिथे. तो बॅक साईडला डोंगर आहे. इथं वरती चालू आहे आता. आय थिंक इथे पाण्याचा कुंड असं बोलतात. वरती येतं कुठे का माहिती. कातळावरती कुठेतरी आहे पाण्याचं कुंड. तर माहीत नाही कुठे कुंड आहे ते. आम्ही वरती आलो टॉपला इथे काहीच नाही आहे. मस्त असा व्ह्यू आहे इथून फक्त सुंदर असा कडक. हे बघा हे ते आईचं मंदिर आहे. आशापुरा आईचं मंदिर, आशापुरी आईचं मंदिर. आणि त्या ठिकाणी अजून एक मंदिर आहे, तिथं आपण गेलो नाही आहे. आणि या ठिकाणी खाली एक मंदिर आहे. आणि हा असा पूर्ण समुद्राचा व्ह्यू. सो मित्रांनो आता इथे ड्रोन शॉट पॉसिबल वाटत नाही मला, कारण की आता वारा भरपूर आहे. बघता तुम्ही झेंडे कसे उडत आहेत ते. वो एक पॉइंट है उसके आगे एक पॉइंट है. आणि समोर पण तिथे एक मंदिर आहे. तर आता बघू आता बहुतेक तिथं पण जाऊ, नाही तर मग आता इथूनच आपण कल्टी मारू. ठीक आहे. सो मित्रांनो सुंदर असं प्लेस आहे मित्रांनो. जर तुम्ही कधी आला तिकडे तर इथे येऊ शकता. ॲक्च्युली हे एडवन गाव आहे, त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे बीच साईडला. आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला बसेस वगैरे आहेत. इथून सफाळ्याला जाऊ शकता बसेसनी, नाहीतर एडवनला पण बस येते. तुम्हाला मुंबईवरून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला यावं लागेल आधी विरारला. सो विरारवरून तुम्हाला यावं लागेल एडवन, नाही तर सफाळे बस पकडायची आणि एडवनला उतरायचं. ठीक आहे. सो एडवनला उतरल्यानंतर तुम्हाला आय थिंक ऑटो रिक्षाने तुम्हाला इथे यावं लागेल. ठीक आहे. आणि जर ट्रेनने आला तर ट्रेननी पण सेम तसंच तुम्हाला सफाळ्याला यावं लागेल. सफाळा स्टेशनला उतरून मग रिक्षा करून इथे यावं लागेल. ठीक आहे. नाही तर आम्ही जसं आलो आहे गाडीने तसंच पण तुम्ही येऊ शकता. गाडीचा प्रवास एकदम मस्त मजा येते. भारी एकदम. रस्ता तुम्हाला माहिती असेल मी. ठीक आहे. नाही तर तुम्हाला गुगल मॅपवरती टाकेल मी. ओके. सो ते कुंड शोधायचा प्रयत्न करतो मी. कुंड कुठे आहे माहीत नाही आता मला, पण सेट माहीत नाही कुठे कुंड. चला आता पुढे जाऊ. थांब मी तुला थोडं पुढे जाऊन येतो. हो या ठिकाणी मस्त असा व्ह्यू येते. हे आशापुरी आईचं मंदिर.
पर्यटक लोक ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी थोडाफार कचरा असतोच, नो डाऊट, त्याला प्रश्नच नाही. पण खूप सुंदरशी जागा आहे मित्रांनो, मस्त लोकेशन आहे. तर मित्रांनो असं मस्त की सुंदर असं ड्रोन शूट घेतलं आपण. सो खूप चांगला ड्रोन आहे भाई, कारण की एवढी हवा असून पण शॉर्ट्स भेटले आपल्याला प्रॉपर. आणि कावळे जे त्यांनी पण काय अटॅक वगैरे केला नाही. सो प्रॉपर झालं शूट असं मस्तपैकी. सो मित्रांनो जर तुम्हाला ड्रोन शूट आवडले असेल तर नक्की लाईक करायचं तुम्हाला, ठीक आहे, आणि शेअर करायचं आहे. सो आता चला आता निघू इथून आपण. म्हणून जो ते समोरचे मंदिर दिसतंय तो पण समोर बघा तिकडे, तिथपर्यंत पण आपण ड्रोन पाठवलेला. सो ते पण व्ह्यू मस्त आला तिकडचा त्या ठिकाणचा, ठीक आहे. सो चला आता बाहेर जाऊया, जरा नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे अजून बघू कुठे जायचं ते, ठीक आहे. चलो ऋतिक बता. एक नंबर है भाई, सही आहे ना, आने लायक है, रिटर्न आने लायक है. खूप छान असं सुंदर प्लेस आहे मित्रांनो. सो या नक्की इथे भेट द्या. आणि असं मस्त आता सनसेटला तर किती मजा येत असेल, कारण की आता सनसेट आता थोड्याच वेळात होईल बहुतेक. आता वाजलेत किती, 4:30 वाजले असतील ना, 4-4:30 झाले असतील ना. हां तर 3:45 वाजलेत. सो सनसेटच्या वेळी तर खूपच छान असेल इकडे. आणि आता इथे या ठिकाणी असा सुंदर असा बीच आहे, त्या ठिकाणी केलवा बीच आणि या ठिकाणी माहीम बीच वगैरे. सो सही आहे. उधर बीच चलने भी नाही, उधर उस साइड मंदिर होगा. ओके सो मित्रांनो बघा मित्रांनो, आपला मागच्या बाजूला आशापुराचं मंदिर या ठिकाणी आहे. आणि त्याच्यात जे राईट साईडला जे मंदिर आहे एंटरच्या आधीच, सो या ठिकाणी अजून एक मंदिर आहे जे तुम्हाला दाखवतो वरतून. आणि इथे छोटं मोठं हॉटेल्स आहेत वगैरे, चायनीज वगैरे भेटते इथे. कुठे इथं वॉशरूम. चलो मंदिरांच्या एंट्रन्सला तिथे वॉशरूम आहे, ते बसून वगैरे सगळे रेस्ट करू शकतात. चला आगे बढ़ते हैं नेक्स्ट ट्रिप. काय बाहेर जाते इथे, काय मला वाटत नाही खायला असं बाहेर जायचं. तुम्हाला पावसाळ्यात पूर्ण भरत असेल इकडे, एकदम मस्त सुंदर असं हे पाण्याचं. आणि इथे छोटे छोटे जे डबके तिथं मासेमारी पण करतात लोक. छान लोकेशन खूप सुंदर आहे, ठीक आहे. सो चला आता भेटू आपण बाहेर, नाश्ता करू आणि मग घरी जाऊ, ठीक आहे. घरी आता अजून कुठला प्लेसेस बघू, ठीक आहे. चलो चला मित्रांनो निघूया इथून आता. कॅमेरा लावला आपल्या छातीला. चलो सो चला मित्रांनो आता निघतो इथून आता. ही राईड आम्ही 9 मार्च 2025 शूट केलेली. हे मी तुम्हाला का सांगतोय ते तुम्हाला पुढे समजेलच. चलो आशापुरी आईचं दर्शन करून आम्ही पुढे निघालो श्री शीतलादेवी मंदिर आणि सुंदर असा केळवा बीच बघायला. काय रे काय आलं बोल ना. कसला
अरे अरे आम्ही येणार परत, आम्ही येणार परत. झाले बनले बनले व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. आता सुट्टी नाही आपल्याकडे, उन्हाळ्यात दिले माझ्याकडे सुट्टी नव्हती यार. सो मित्रांनो बघा, इथून गेलो आम्ही गावातून. ठीक आहे. सो मित्रांनो बघा, असं गाव आहे मस्त सुंदर असं शांत गाव आहे एकदम मस्त. सो चला आता भेटूयात बाहेर, आपण हॉटेलवर भेटू आता, जिथे आपल्याला नाश्ता करायचा, थोडंफार जरा खाऊन घेऊ. ठीक आहे. सो चला आता भेटू बाहेर आपण. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, फिरा मस्त आणि रहा स्वस्त.